संतोष देशमुख प्रकरणात आज एक अशी मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. कारण हा विषय केवळ एका हत्येपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर आता तो थेट धमक्या, दहशत, राजकीय दबाव आणि सत्तेच्या गैरवापरापर्यंत पोहोचलेला दिसतोय. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाने जे दुःख, वेदना आणि भीती अनुभवल्या, त्याला आता एक वेगळंच वळण मिळालंय. कारण संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना दिलेलं एक पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. हे पत्र जानेवारी महिन्यात लिहिलेलं आहे, तरीही आज ते समोर येणं म्हणजे अनेक प्रश्न उपस्थित करणारी गोष्ट आहे. या पत्रात नेमकं काय लिहिलंय, कोणावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत आणि या आरोपांचा राजकीय परिणाम काय होऊ शकतात, हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतंय. कारण या पत्रामध्ये थेट मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांच्या नावांचा उल्लेख आहे. आणि एवढंच नाही, तर देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचा थेट आरोपही करण्यात आला आहे. पत्रात धनंजय देशमुख असं स्पष्टपणे सांगतात की घटना घडलेल्या दिवसापासून त्यांचं संपूर्ण कुटुंब भीतीच्या छायेत जगत आहे. एक प्रकारची दहशत त्यांच्या आयुष्याचा भाग बनली आहे. घराबाहेर पडताना भीती, रात्री झोपताना असुरक्षितता आणि प्रत्येक फोन कॉल, प्रत्येक अनोळखी मेसेज यामागे धोका तर नाही ना, अशी शंका त्यांच्या मनात घर करून बसली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि इतर आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र आरोप असा आहे की कराडचे हितचिंतक, समर्थक आणि त्याला पाठिंबा देणारे लोक अजूनही बाहेर मोकाट फिरत आहेत आणि हेच लोक देशमुख कुटुंबासाठी सर्वात मोठा धोका ठरत आहेत. पत्रात असा गंभीर आरोप करण्यात आलाय की मंत्री धनंजय मुंडे, त्यांचे साथीदार आणि काही गुंड प्रवृत्तीचे लोक या संपूर्ण प्रकरणात अप्रत्यक्षपणे दबाव टाकण्याचं काम करत आहेत. साक्षीदारांना घाबरवण्याचा, धमकावण्याचा आणि गरज पडल्यास त्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचंही या पत्रात नमूद केलं आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे, कारण कोणत्याही न्याय प्रक्रियेत साक्षीदार सुरक्षित नसतील तर न्याय मिळणं जवळजवळ अशक्य होऊन जातं. धनंजय देशमुख यांनी पत्रात पुढे असंही लिहिलं आहे की सोशल मीडियाचा वापर करून देखील मानसिक दबाव टाकला जात आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इतर प्लॅटफॉर्म्सवरून अश्लील भाषेत धमकीवजा मेसेजेस पाठवले जात आहेत. कमेंट्सद्वारे बदनामी केली जात आहे आणि या सगळ्याचा उद्देश एकच आहे: देशमुख कुटुंबाला गप्प बसवणं, त्यांना घाबरवणं आणि या प्रकरणातून माघार घ्यायला भाग पाडणं. हा सगळा प्रकार केवळ ऑनलाईन ट्रोलिंगपुरता मर्यादित नाही, तर प्रत्यक्ष आयुष्यातील सुरक्षेचा प्रश्न बनलेला आहे. त्यामुळेच या पत्राचं महत्त्व प्रचंड वाढतं. कारण हे पत्र म्हणजे केवळ एक तक्रार नाही, तर एक प्रकारचा इशारा आहे, एक हाक आहे की जर आमच्या कुटुंबाला, आमच्या नातेवाईकांना किंवा या प्रकरणातील साक्षीदारांना काहीही बरं वाईट झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर टाकण्यात यावी, असा थेट उल्लेख या पत्रात करण्यात आलेला आहे. ही भाषा अतिशय कठोर आहे आणि साधी तक्रार करणारी नाही, तर भविष्यातील धोका ओळखून केलेला गंभीर आरोप आहे. आणि त्यामुळेच आज हे पत्र पुन्हा व्हायरल होणं म्हणजे केवळ योगायोग आहे की यामागे काहीतरी वेगळं राजकारण आहे, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतोय. कारण नुकतीच महायुतीची एक मोठी सभा झाली आणि त्या सभेत बोलताना मंत्री धनंजय मुंडे यांनी थेट जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडची आठवण काढली, त्याचं नाव घेतलं आणि त्या क्षणी अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण एका हत्या प्रकरणातील आरोपीबद्दल अशा प्रकारे सार्वजनिक सभेत बोलणं, त्याची आठवण काढणं, हे लोकप्रतिनिधीला शोभणारं आहे का, हा प्रश्न निर्माण होणं साहजिकच आहे. आणि याच वक्तव्यामुळे पुन्हा एकदा संतोष देशमुख प्रकरण तापलं, आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि जुनं पत्र नव्याने चर्चेत आलं. हे सगळं पाहता आता पुढे काय होणार, सत्य काय आहे आणि या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप किती खोलवर आहे, हे समजून घेण्यासाठी आपल्याला या घटनेचा पुढचा भाग समजून घ्यावा लागेल आणि तोच पुढील भागात उलगडणार आहोत. त्या सभेनंतर वातावरण पूर्णपणे बदललं. कारण एका बाजूला न्यायासाठी लढणाऱ्या देशमुख कुटुंबाच्या वेदना होत्या आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांच्या व्यासपीठावरून निघालेली वक्तव्य होती. सभेत धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडची आठवण काढताच अनेकांना धक्का बसला. कारण कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे आणि अशा व्यक्तीचा उल्लेख सहानुभूतीच्या सुरात किंवा अप्रत्यक्ष पाठिंब्याच्या स्वरूपात होणं हे संशय निर्माण करणारच होतं. या वक्तव्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की कराड हा चुकीची कामं करायचा, खंडणी गोळा करायचा, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी सर्वांना माहीत आहे, तरीही अशा व्यक्तीची उणीव भासते असं सांगणं हे लोकप्रतिनिधीला शोभणारं नाही. या शब्दांमध्ये केवळ संताप नव्हता, तर एक खोल वेदना होती. कारण ज्याच्या भावाचा जीव गेलाय, त्याच्यासाठी न्याय मागणाऱ्या कुटुंबाला जेव्हा अशा प्रकारची वक्तव्य ऐकायला मिळतात, तेव्हा त्यांच्या जखमा पुन्हा उघड्या होतात. आणि याच पार्श्वभूमीवर ते जुनं पत्र पुन्हा एकदा चर्चेत आलं. कारण जर त्या काळातच देशमुख कुटुंबाला धोका होता, तर आज त्या धोक्याची तीव्रता किती वाढली असेल, हा प्रश्न स्वाभाविक आहे.
या पत्रातील आरोप आणि आत्ताचं वक्तव्य यांची सांगड घातली तर अनेक गोष्टी जुळताना दिसतात. कारण देशमुख यांनी त्या पत्रात जे म्हटलं होतं की मंत्री आणि आरोपीचे समर्थक आमच्यावर दबाव टाकत आहेत, ते आजच्या घडामोडींमुळे अधिक ठळकपणे समोर येत आहे. याच दरम्यान एक वेगळाच मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय, तो म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी काही काळापूर्वी केलेला खळबळजनक दावा. जरांगे पाटील यांनी थेट असा आरोप केला होता की धनंजय मुंडे यांनी 2.5 कोटी रुपये देऊन माझ्या हत्येची सुपारी दिली होती. हा आरोप त्यावेळी अनेकांना अतिशयोक्ती वाटला, काहींनी त्यावर विश्वास ठेवला नाही. पण आजच्या परिस्थितीत जेव्हा देशमुख कुटुंबाचं पत्र, मुंडेंचं वक्तव्य आणि कराडची पाठराखण या सगळ्या गोष्टी एकत्र पाहिल्या जातात, तेव्हा त्या जुन्या आरोपांनाही नवं वजन मिळतंय. आणि त्यामुळेच लोकांच्या मनात शंका निर्माण होतीये की खरंच या सगळ्यामागे एकच साखळी आहे का? सत्तेचा वापर करून गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? हा प्रश्न आता उघडपणे विचारला जातोय. विशेष म्हणजे परळ येथील त्या सभेत पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. त्यामुळे त्यांची यावर मूकसंमती होती का, की त्या या सगळ्यापासून अनभिज्ञ होत्या? हा प्रश्नही आता उपस्थित केला जातोय. कारण राजकारणात मौन देखील अनेकदा समर्थन मानलं जातं आणि त्यामुळेच या प्रकरणाचा राजकीय परीघ आणखी वाढतोय. सोशल मीडियावर लोक 2 गटांत विभागले गेले आहेत. एक गट देशमुख कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, तर दुसरा गट या आरोपांना राजकीय स्टंट म्हणतोय. पण वस्तुस्थिती अशी आहे की जेव्हा एखादं कुटुंब लेखी स्वरूपात पोलीस प्रशासनाकडे जीवाला धोका असल्याची तक्रार करतं, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. कारण हा प्रश्न केवळ राजकारणाचा नसून मानवी आयुष्याचा आहे, न्यायाचा आहे आणि व्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा आहे. जर आज या आरोपांकडे गांभीर्याने पाहिलं गेलं नाही, तर उद्या आणखी मोठी दुर्घटना घडू शकते. आणि त्याची जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्न प्रत्येक सुज्ञ नागरिकाने स्वतःला विचारायला हवा. कारण आज देशमुख कुटुंब बोलतंय, उद्या कोणाचं तरी दुसरं कुटुंब या जागी असू शकतं. आणि म्हणूनच या प्रकरणाचा पुढचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आता प्रश्न आहे, पुढे काय? चौकशी होणार का? जबाबदारी ठरवली जाणार का? की हे सगळं आरोप प्रत्यारोपातच संपणार? याचं उत्तर आपल्याला पुढील घडामोडींमध्ये मिळेल. आणि त्यासाठी शेवटचा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आज या संपूर्ण प्रकरणाकडे पाहताना एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते की संतोष देशमुख हत्या प्रकरण हे आता केवळ एक गुन्हेगारी प्रकरण राहिलेले नाही, तर ते व्यवस्थेची, सत्तेची आणि न्याय प्रक्रियेची खरी परीक्षा बनलेली आहे. कारण जेव्हा एका मृत व्यक्तीच्या कुटुंबाला न्याय मागण्यासाठी पत्र लिहावं लागतं, धमक्यांची भीती व्यक्त करावी लागते आणि संभाव्य अनर्थाची जबाबदारी थेट सत्ताधाऱ्यांवर टाकावी लागते, तेव्हा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहतं. धनंजय देशमुख यांच्या पत्रात मांडलेले मुद्दे केवळ भावनिक नाहीत, तर वास्तववादी आहेत. कारण आजच्या घडीला गुन्हेगारी आणि राजकारण यांची सरमिसळ सर्वांनाच माहीत आहे. अनेक वेळा तपास यंत्रणांवर दबाव टाकला जातो, साक्षीदार फिरवले जातात आणि पुरावे कमकुवत करण्याचे प्रयत्न होतात. अशा परिस्थितीत जर साक्षीदारच सुरक्षित नसतील, तर न्याय मिळण्याची अपेक्षा तरी कशी करायची, हा प्रश्न उपस्थित होतो. आणि म्हणूनच देशमुख कुटुंबाची मागणी अत्यंत रास्त आहे की त्यांना आणि साक्षीदारांना पूर्ण सुरक्षा मिळावी, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि कोणताही राजकीय हस्तक्षेप सहन केला जाऊ नये. कारण आज जर सत्तेच्या जोरावर आरोपी वाचले, तर उद्या सामान्य माणसाचा काय भरोसा उरणार? याच ठिकाणी हा मुद्दा केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित राहत नाही, तर तो संपूर्ण समाजाशी जोडला जातो. कारण न्याय ही गोष्ट निवडक लोकांसाठी नसून सर्वांसाठी समान असली पाहिजे. आणि जर आज आपण गप्प बसलो, तर उद्या आवाज उठवण्याची संधीही आपल्याकडे राहणार नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारं पत्र हे केवळ कागदाचा तुकडा नाही, तर तो एका कुटुंबाच्या वेदनांचा, भीतीचा आणि न्यायासाठीच्या लढ्याचा आवाज आहे. आणि तो आवाज दाबण्याचा प्रयत्न जर झाला, तर तो केवळ त्या कुटुंबावर अन्याय ठरणार नाही, तर लोकशाहीच्या मूल्यांवरही घाला ठरेल. त्यामुळे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की प्रशासन काय भूमिका घेतं. या पत्राची दखल घेतली जाते का? सुरक्षेचे उपाय केले जातात का? आणि या आरोपांची सखोल चौकशी होते का? कारण आज जनतेचं लक्ष या प्रकरणाकडे लागलेलं आहे आणि प्रत्येक पाऊल बारकाईने पाहिलं जात आहे. शेवटी एकच प्रश्न उरतो, संतोष देशमुखांना खरंच न्याय मिळणार का, की हे प्रकरणही अनेक इतर प्रकरणांसारखं काळाच्या ओघात विस्मरणात जाणार? याचं उत्तर आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. कारण न्याय मिळाला तर व्यवस्थेवरचा विश्वास टिकेल, आणि जर न्याय मिळाला नाही, तर हा विश्वास कायमचा तुटेल. आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं, या प्रकरणाची माहिती ठेवणं आणि आपली भूमिका ठामपणे मानणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. तुमचं मत काय आहे? या आरोपांमध्ये कितपत तथ्य वाटतं? सत्ताधाऱ्यांनी यावर खुलासा करावा का? आणि देशमुख कुटुंबाला तात्काळ संरक्षण मिळायला हवं का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच सत्य, विश्लेषण आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. कारण हा लढा केवळ एका कुटुंबाचा नाही, तर न्यायासाठी उभ्या असलेल्या प्रत्येक आवाजाचा आहे. धन्यवाद.